प्रशांत, जळगाव जिल्हा, रक्षा खडसे, केंद्रीय राज्यमंत्री नाथाभाऊ खडसे, त्याच्यानंतर गुलाबराव पाटील, गिरीश महाजन, रोहिणी खडसे, किशोर पाटील आणि मातब्बरांचा जिल्हा आहे. निकालही तसाच लागलाय. तर तुम्ही जी नावं आता घेतलीत, जर निकालावर आपण एक नजर टाकली तर या साऱ्या प्रस्थापित नेत्यांना, मंत्र्यांना धक्का देणारा जो निकाल आहे तो काल बघायला मिळाला. सगळ्यात आधी तुम्ही जे नाव घेतलं केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे. रक्षा खडसे आणि एकनाथ खडसे यांच्यासाठी ही निवडणूक म्हणजे मुक्ताईनगरमध्ये आता खडसे ब्रँड संपलेला आहे, असा मेसेज देणारी ही निवडणूक होती. कारण मुक्ताईनगरमध्ये सातत्याने शिंदे सेनेचे जे विद्यमान आमदार आहेत चंद्रकांत पाटील आणि एकनाथ खडसे, खडसे कुटुंबियांमध्ये सातत्याने राजकीय सामना त्या ठिकाणी रंगताना दिसतोय. याची खऱ्या अर्थाने सुरुवात ही 2014 पूर्वीच झालेली होती. परंतु ज्या ठिकाणी खडसेंना सातत्याने धक्के बसायला सुरुवात झाली ती 2019 ची निवडणूक होती. त्यानंतर आता कालच ज्या निवडणुकीचे निकाल समोर आले ते नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये देखील चंद्रकांत पाटलांनी खडसे कुटुंबियांना सगळ्यात मोठा धक्का दिला आणि हा धक्का खऱ्या अर्थाने खडसेंना आपलं राजकीय अस्तित्व आता संपलेलं आहे का याचा विचार करायला लावणारी ही निवडणूक त्या दृष्टीने होती. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे या राजकारणामध्ये सक्रिय झाल्यानंतर त्यांच्यासाठी ही निवडणूक खऱ्या अर्थाने त्यांनी नेतृत्व केलेली निवडणूक होती. त्यांच्या आग्रहाखातर भाजपने या ठिकाणी शिवसेना शिंदे गटासोबत युती केली नाही. त्यानंतर रक्षा खडसेंनी संपूर्ण या निवडणुकीचं नेतृत्व केलं. पण या निवडणुकीमध्ये कुठं चुरस निर्माण झाली तर ज्या वेळेस या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली, आरोप प्रत्यारोप सुरू झाले आणि हे आरोप प्रत्यारोप विकास कामांवर न होता चंद्रकांत पाटील आणि एकनाथ खडसे परस्परांवर हे आरोप सुरू झाले. त्यानंतर या निवडणुकीचा जो पूर्ण रूप होतं ते आपल्याला पालटल्याचं पाहायला मिळालं. मी म्हणजे महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी सांगतो, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील, हो, चंद्रकांत दादा पाटील नाही, ते कोथरूडचे आमदार कम राज्याचे मंत्री आहेत. ते तिजोरीवरती बोलतात. बोलले म्हणजे या निवडणुकीमध्ये प्रशांत भदाने जे बोलतोय ते दुसऱ्यांदा सलग निवडून आलेले. पहिल्यांदा बंडखोर अपक्ष म्हणून निवडून आले 2019 ला, आता 2024 ला शिंदे सेनेचे आमदार म्हणून निवडून आले ते चंद्रकांत पाटील. चंद्रकांत पाटलांनी या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून त्यांच्या कन्येला उमेदवारी त्या ठिकाणी दिलेली होती. त्यामुळे एकूणच चंद्रकांत पाटलांच्या राजकीय वर्चस्वासाठी देखील ही निवडणूक तेवढीच महत्वाची होती. कारण त्यांच्या समोर खडसेंचं जे नेतृत्व होतं त्या नेतृत्वासमोर यांचा टिकाव लागतो का याची एक चर्चा जळगाव जिल्ह्यामध्ये होती. परंतु ज्यावेळेस निकाल समोर आले त्या निकालामध्ये पुन्हा एकदा चंद्रकांत पाटलांनी खडसे कुटुंबियांना शह दिल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे. त्यामुळे एकनाथ खडसे जरी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ते नेते असले, विशेष म्हणजे या निवडणुकीचं नेतृत्व भाजपकडून रक्षा खडसे करत होत्या. त्यामुळे एकनाथ खडसेंनी त्या ठिकाणी राष्ट्रवादीचं पॅनल उभं केलं नाही आणि या निवडणुकीमध्ये म्हणजे ज्या पद्धतीने लोकसभेला रक्षा खडसेंना उमेदवारी मिळाली त्यावेळेस एकनाथ खडसेंनी जो युटर्न घेतलेला होता की माझा आता भाजप प्रवेश झालेला आहे, त्याची औपचारिकता बाकी राहिलेली आहे, मी या निवडणुकीमध्ये रक्षा खडसेंचं प्रचार करणार आहे. त्यानंतर खडसेंनी युटर्न घेतला, मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातच राहणार आहे. अगदी त्याच पद्धतीने या निवडणुकीमध्ये देखील घडामोडी घडल्या. एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचा पॅनल त्या ठिकाणी दिलेलं नव्हतं. रक्षा खडसेंच्या प्रचारामध्ये एकनाथ खडसे स्वतः उतरलेले होते. म्हणजे शरद पवार गटाचे ते नेते असताना त्यांनी भाजपचा प्रवेश केला, भाजपचा प्रचार केला आणि एवढं असूनही म्हणजे चंद्रकांत पाटील हे एकाकी होते. त्यांना आपल्या पक्षाचं पाठबळ वगळता महायुतीचं पाठबळ नव्हतं. तरी देखील त्यांनी एकनाथ खडसेंचा या ठिकाणी मोठा पराभव केल्याचं दिसतंय. विशेष म्हणजे सर या निवडणुकीमध्ये खडसे कुटुंबियांकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे असतील यांनी देखील आपल्या भावजईचा प्रचार या निवडणुकीमध्ये केला. म्हणजे इंटरेस्टिंग ही गोष्ट आहे की मुक्ताईनगरमध्ये भाजप असेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असेल, हे एकत्रितरित्या त्यांनी चंद्रकांत पाटलांविरुद्ध काय घेण्यासारखं आहे प्रशांत, यातनं हे घेण्यासारखं आहे की 40 वर्ष मुक्ताईनगरचा गड हा नाथाभाऊ खडसेंनी राखला. 40 वर्ष ते
तिथले आमदार होते आणि 2019 नंतर परिस्थिती बदलली. बदलली. तिथे बंडखोर उमेदवार चंद्रकांत पाटील हे शिवसेनेच्या मदतीनं पहिल्यांदा निवडून आले. त्यानंतर 2024 ला ते शिंदे सेनेचे अधिकृत उमेदवारच झाले महायुतीचे आणि ते निवडून आले. त्याच वेळेस रक्षा खडसे यांना पहिल्यांदा खासदारकीची जी उमेदवारी मिळाली 2014 ला, ती नाथाभाऊ खडसेंच्या सुनबाई म्हणूनच मिळाली. 2019 ला आधीच्या खासदार विद्यमान खासदार आहेत म्हणून पुन्हा भाजपने त्यांना 2019 ला उमेदवारी दिली आणि 2 टर्म त्या खासदार आहेत ज्या यातल्या रावेरच्या, तर आता त्यांना तिसऱ्यांदा आपसुकच मिळाली. कारण तिसऱ्यांदा निवडून आल्यावरती त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश निश्चित होता. त्या निवडून आल्या सुद्धा. म्हणजे रक्षा खडसे लोकसभेला ज्या निवडून आल्या, पहिल्यांदा त्या नाथाभाऊंच्या सुनबाई म्हणून आल्या, ज्या मागे नाथाभाऊंची पुण्याई होती भाजपमधली. दुसऱ्यांदा आल्या त्या भाजपनी त्यांच्यावर विश्वास टाकला की जरी तुमचे सासरेबुवा आम्हाला सोडून गेले तरी तुम्ही आमच्या सोबत आहात, आमचे विद्यमान खासदार आहात, आम्ही तुम्हालाच तिकीट देतो. तिसऱ्यांदा तुम्ही 2 वेळेच्या खासदार आहात आणि आता तुम्ही भाजपच्या नेता झालेल्या आहेत जिल्ह्यातल्या, तर तुम्ही निवडूनच येणार आहात, तुमच्या समोर कोणी नाही, म्हणून त्या तिसऱ्यांदा निवडून आल्या आणि केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री झाल्या. पण जेव्हा तुम्ही खडसे म्हणून स्थानिक पातळीवरती पालिकेची निवडणूक लढता, तिथं पॅनलमध्ये निवडणूक लढता, तिथे तुम्ही स्वतःचा पक्ष, तुमच्या सासरेबुवा आणि नंदेचा पक्ष त्यांची छुपी युती करून किंवा उघड युती करून तुम्ही ती निवडणूक लढता, तो मतदार इतका चाणाक्ष असतो की तो हे ओळखतो ही घराणेशाही आहे. म्हणजे तुम्हाला सगळंच पाहिजे. तुम्हाला आमदारकी पाहिजे, तुम्हाला पक्षाची पदं पाहिजे, तुम्हाला खासदारकी पाहिजे, पुन्हा केंद्रातलं मंत्रिपदही पाहिजे आणि आता तुम्हाला स्थानिक पातळीवरची जी पालिकेची सत्ता आहे तीही पाहिजे, नगराध्यक्ष पदही पाहिजे. तर तो जो मतदार राजा आहे तो असा धक्का देत असतो. हे एक जबरदस्त उदाहरण मुक्ताई नगरच्या निमित्तानं पुढे आलंय प्रशांत. तर तुम्ही अगदी परफेक्ट विश्लेषण या साऱ्या राजकीय घडामोडींचं केलं की घराणेशाहीचं जे राजकारण खडसेंनी आजपर्यंत चालवल्याचा जो आरोप केला जातो, याही निवडणुकीमध्ये हाच मुद्दा चर्चेला आला. कारण शिवसेनेचे जे विद्यमान आमदार आहेत चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या मुलीला ज्यावेळेस नगराध्यक्ष पदाची उमेदवारी शिवसेनेकडून दिली, त्यावेळेस एकनाथ खडसेंनी हाच मुद्दा चंद्रकांत पाटलांवर बुमरँग करण्याचा प्रयत्न केला की ज्या वेळेस आमच्यावर, मग गिरीश महाजन असतील किंवा चंद्रकांत पाटील असतील, ज्या वेळेस यांनी माझ्यावर घराणेशाहीचा आरोप केला, मग आता नेमके हे काय करतायत? कारण तिकडे जामनेरमध्ये गिरीश महाजनांनी स्वतः त्यांच्या पत्नी साधना महाजन यांना पुन्हा एकदा नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीची उमेदवारी दिलेली होती, बिनविरोध करून घेतली. पण मुक्ताईनगरमध्ये मात्र खडसे या पद्धतीने हा मुद्दा त्यांनी हायजॅक करण्याचा प्रयत्न केला. पण या मुद्द्याला फारसा मतदार भुलला नाही. ज्या अर्थी एकनाथ खडसे 40 वर्षाचं राजकारण आपलं मुक्ताईनगरमध्ये आहेत हे सांगतात, चंद्रकांत पाटलांनी हा मुद्दा डिफेंड करण्यासाठी विकास कामांचा मुद्दा पुढे आणला. जर खडसेंनी 40 वर्ष मुक्ताईनगरमध्ये, जळगाव जिल्ह्यामध्ये जर नेतृत्व केलेलं आहे, तर विकास कुठं आहे? आणि ज्या पद्धतीने राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना राजकीय घडामोडी घडल्या, एकनाथ शिंदेचं सरकार राज्यामध्ये आलं, त्यानंतर शिंदे गटाच्या मंत्र्यांना आणि स्थानिक आमदारांना मोठ्या प्रमाणावर विकास कामांसाठी निधी देण्यात आला. तर चंद्रकांत पाटलांनी जपलं. एकनाथ शिंदेचं एक गोष्ट तुम्हाला मान्य करावी लागेल, ज्या पद्धतीने त्यांनी मतांचा आणि आधी खासदार, नंतर आमदार आणि आता नगरसेवक, नगराध्यक्ष, आणि यातनं जो मतांचा बेस वाढवलेला आहे ना, खरंच याच्यावरती अभ्यास झाला पाहिजे. एकनाथ शिंदेचा पक्ष हा क्रमांक 2 वर आला. म्हणजे 21 जानेवारीला जी सुप्रीम कोर्टामध्ये अंतिम सुनावणी आहे, उद्या त्यांचं चिन्ह, धनुष्यबाण चिन्ह गोठवलं आणि पक्ष म्हणून नवं नाव तुम्ही घ्या असं जरी म्हटलं तरी एकनाथ शिंदेचं फारसं काही बिघडत नाही. अशा पोझिशन मध्ये एकनाथ शिंदे आलेले आहेत त्यांचा पक्ष घेऊन. ही खूप मोठी घडामोड आहे, लक्षात घ्या. म्हणजे माझ्यासारखा माणूस जो 25 वर्षापासून निवडणुकांचा, राजकारणाचा अभ्यास करतोय, एकनाथ शिंदेचा अभ्यास करणं सोपं नाहीये. विकास कामांच्या मुद्द्यावरून चंद्रकांत पाटलांनी ही निवडणूक पुढे नेली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रक्षा खडसे आता केंद्रामध्ये राज्यमंत्री आहेत.
एवढं मोठं पद त्यांच्याकडे असताना त्या मुक्ताईनगरमध्ये स्थानिक विकासाच्या बाबतीमध्ये कुठेही बोलताना दिसत नाही किंवा मग प्रत्येक वेळेस त्या राज्यावर खापर फोडून मोकळ्या होतात, असा जो प्रचार आहे तो चंद्रकांत पाटलांनी केला. त्यामुळे एकूणच या निवडणुकीचा जो नरेटिव्ह होता आणि तो या सेट संपूर्ण करण्यात मी त्यांना फक्त यश आलं. मुक्ताईनगरचंच म्हणत नाहीये प्रशांत. हं, हा जो निकाल बघितला ना, तर भावनिक मुद्दे हे हं. लोकांनी बाजूला फेकलेले आहेत, की तुम्ही कोणाला भावनिक अपील करा आणि मग मतदार भुलेल. नाही, तो वेगळा विचार करायला लागलेला आहे. तो बघायला लागलेला आहे, की नेत्याचं पुढचं उत्तरं देताना गिरीश महाजनांची तेवढीच दमछाक झाल्याचं पाहायला मिळालं. पण या निमित्ताने गिरीश त्याचं महाजनांनी कारण हे आहे, की रक्षा खडसे यांचं माहेर आणि गिरीश महाजन यांचा रक्षा खडसे यांच्या माहेरचं म्हणजे गुजर पाटील असा तो विषय आहे. ते फार त्या बाबतीत लेवा पाटील, गुजर पाटील ही मंडळी फार चाणाक्ष असतात. ते महाराष्ट्रातल्या इतरांना तर भाग कळत नाही. ते वर्षानुवर्ष जे राजकारण कव्हर करतात त्यांना ते कळतं ते ऑप्टिक काय असतं ते. ताणे-बाणे फार वेगळे असतात. सर, ज्यावेळेस गिरीश महाजनांनी या साऱ्या विषयांवर प्रतिक्रिया दिली त्यावेळेस त्यांनी रक्षा खडसेंना थोडा सॉफ्ट कॉर्नर दिला आणि पूर्ण जो आपला मोर्चा होता तो एकनाथ खडसेंच्या बाजूने वळवला. त्यांनी असं सांगितलं की एकनाथ खडसे हे आमच्या पक्षाचे नाहीत, मग हे आमच्या पक्षाचं प्रचार कशा पद्धतीने करतात? बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना या पद्धतीची गिरीश महाजनांची ती प्रतिक्रिया होती आणि अच्छा. की रक्षा खडसेंच्या आग्रहास्तव गुलाबराव पाटलांचं असं कसं झालं? गुलाबराव पाटलांचं अशोक फार देखील जोरदार ठोकतात गुलाबराव पाटील. मग तिथं शिंदेसेना का गप्प राहिली? गुलाबराव पाटलांच्या बाबतीमध्ये नेमकं असं घडलं की गुलाबराव पाटील ज्यावेळेस नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या ते भाजप सोबत युतीच्या मूडमध्ये होते. परंतु हां. विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये शिंदे गटाचे जे आमदार आहेत त्यांना लोकसभेमध्ये त्यांनी युती धर्म पाळला, परंतु विधानसभेला त्यांना जो काही वाईट अनुभव आला त्यामुळे ते युती करण्याच्या मूडमध्ये नव्हते. स्वतंत्र निवडणुका लढायच्या, आपली ताकद भाजपला दाखवायची, जेणेकरून 2029च्या दृष्टीने जर भाजप आज तयारी करत असेल तर आपण आपली कबर आजच का खोदून घ्यायची या विचारामध्ये शिवसेना आणि शिंदे इतरांचा गटाचे भाजप तुल्यबळ उमेदवाराचा शोध घेते आहे, तर घेत आहे. भाजपचं लक्ष आपल्याकडे पण जावं असा हेतू असू शकतो. बरोबर, अगदी बरोबर. भविष्याच्या दृष्टीने या साऱ्या गोष्टींचा विचार जरूर त्यांनी गुलाबराव केलेला पाटलांचा असावा. मतदारसंघ जळगाव ग्रामीण ना? बेळगाव ग्रामीण बरोबर. हां, हां. हां, या मतदारसंघामध्ये गुलाबराव पाटलांच्या मतदारसंघामध्ये 2 नगरपालिकांच्या हं. ऑडिओ म्हणलं जातं धरणगाव. येस. बोल. हां. बोल. प्रशांत बोल. जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये गुलाबराव पाटील प्रतिनिधित्व करतात. या मतदारसंघामध्ये धरणगाव जे गुलाबराव पाटलांचं होम पिच मानलं जातं. या होम पिचवर गुलाबराव पाटलांना मोठा धक्का बसला आणि विशेष यासाठी म्हणता येईल की हा धक्का ठाकरे गटाच्या उमेदवाराने दिला. ठाकरे गटाने या ठिकाणी आपला मुत्सद्दीचा उमेदवार ठिकाणी दिलेला होता. आजपर्यंत कोणातून जर आपण विचार केला तर त्यांच्या राजकीय जडणघडणीमध्ये ज्या चौधरी कुटुंबाचं योगदान मानलं जातं, गुलाबराव पाटलांनी देखील ते अनेकदा जाहीर भाषणांमध्ये देखील म्हटलेलं आहे. त्याच चौधरी कुटुंबातला उमेदवार यावेळेस नगराध्यक्ष पदासाठी होता आणि गुलाबराव पाटलांचा जो निकटवर्ती उमेदवार होता त्यांच्या पत्नीला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिलेली होती. काटेकी टक्कर त्या ठिकाणी झाली, परंतु ठाकरे गटाने त्या ठिकाणी बाजी मारली. चौधरी आता चौधरी पाटील याच्यामध्ये म्हणजे कोण? चौधरी पाटील म्हणजे कोण? मधुकरराव चौधरींच्या घरातले? नाही. तेली समाजाचे ते उमेदवार आहेत आणि ओके. त्यांनी अतिशय रंगतदार ही निवडणूक केलेली होती आणि त्यांना त्या ठिकाणी यश आलं. म्हणजे ठाकरे गटाने त्या ठिकाणी मोठा धक्का गुलाबराव पाटलांना दिल्याचं दिसतंय. दुसरीकडे नशिराबाद जी गुलाबराव पाटलांच्याच मतदारसंघामधली नगर परिषद आहे. म्हणजे नगर परिषदेत रूपांतर झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक होती. त्या अच्छा. ठिकाणी गुलाबराव पाटलांनी उमेदवार देणं अपेक्षित होतं, पण भाजपने त्या ठिकाणी आपला उमेदवार दिला. शिंदे गटाने त्या ठिकाणी युती केली आणि त्या ठिकाणी भाजपचा उमेदवार निवडून आला. पण गुलाबराव पाटलांसोबतचे जे सहयोगी शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आहेत त्यांनी प्रत्येक ठिकाणी आपली ताकद दाखवली आणि आपले गड राखलेले आहेत. जर गुलाबराव पाटलांनी त्या पद्धतीने डेअरिंग केली असती तर निश्चितच शिंदे गटाचा स्ट्राईक रेट अजून वाढला असता, असं आता ते स्वतः आमदार बोलतायत. त्यामुळे एकूणच गुलाबराव पाटलांनी या निवडणुकीमध्ये काय इंटरेस्ट घेतला नाही हा देखील एक मोठा चर्चेचा विषय सध्या जळगावच्या राजकारणामध्ये सुरू आहे.
गुलाबराव पाटलांच्या आणि दृष्टीने गुलाबराव आता हळूहळू त्यांचा भाषणाचा उद्वेग कमी झालेला आहे. म्हणजे याचा अर्थ भाजपचं महत्व त्यांच्या लक्षात आलेलं आहे. पाचोऱ्याचं काय? पाचोऱ्याचा निकाल अपेक्षेप्रमाणे लागला? हा, पाचोऱ्याचा जो निकाल होता म्हणजे नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये युतीच्या माध्यमातून ज्यावेळेस चर्चा सुरूही झालेल्या नव्हत्या, अगदी त्याच काळापासून जे स्थानिक आमदार आहेत किशोर पाटील, जे एकनाथ शिंदेचे निकटवर्ती मानले जातात, त्यांच्या मतदारसंघाची स्थिती अशी आहे सर, की त्या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाची ताकद आहे, परंतु भाजप 2029च्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी भाजपची ताकद वाढवली जात आहे. म्हणजे विधानसभेच्या काळामध्ये किशोर पाटलांना 2014 पासून त्या ठिकाणी त्रास दिला जातोय, असा त्यांचा थेट आरोप आहे. राजकीय घडामोडी देखील गेल्या काळामध्ये त्या पद्धतीने घडलेल्या आहेत. त्यामुळे त्यांनी मी भाजप सोबत युती करणार नाही, मी स्वतंत्र लढेल अशी भूमिका त्यांनी घेतलेली होती. अच्छा, ते पाचोऱ्याचा कोण ज्योतिषी आहे, त्यांनी काहीतरी हा. सांगितलं असतं त्यांना. एकनाथ खडसे जातात ना तिकडे. एकनाथ शिंदे. सॉरी, एकनाथ शिंदे जातात ना तिकडे. हो हो. ज्योतिषी आहे अशा आम्ही त्यामुळे बातम्या वाचतो. हा, बातम्या किशोर पाटलांनी मात्र भाजपची या ठिकाणी ताकद वाढू दिली नाही. भडगाव आणि पाचोरा या दोन्ही नगर परिषदांमध्ये किशोर पाटलांचे नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत. पाचोऱ्यामध्ये तर स्वतः त्यांच्या पत्नी होत्या सुनीता पाटील, या मोठ्या मताधिक्याने त्या ठिकाणी निवडून आल्यात. आणि ज्या पद्धतीने भाजपने ताकद लावलेली होती, तर भाजपच्या तोडीस तोड त्यांनी ताकद लावली आणि आपलाच या ठिकाणी वर्चस्व आहे हे पाचोऱ्यामध्ये त्यांनी सिद्ध केलंय. सगळ्यात इंटरेस्टिंग निकाल नॅशनल हायवे नंबर 6 जे खोदकाम आणि डायव्हर्शन शहरातूनच आहे, ते झालं का आता? बरं, खूप हाल होतात ते नॅशनल हायवे नंबर 6 पाचोऱ्यावरनं जाताना. नाही, ते झालंय, ते काम झालंय. आता पाचोऱ्या बऱ्यापैकी त्यांनी विकसित केलेलं आहे. त्यामुळेच मतदारांनी याही निवडणुकीमध्ये आता त्यांना समृद्धी चांगला कौल महामार्ग दिलाय. झाल्यामुळे त्या मार्गावरनं फारसं जाता येत नाहीये. पण आम्ही मागच्या वेळेस गेलो होतो, दमछाक झाली, एवढा रस्ता खराब झाला होता. अगदी सर, आता ते काम परिपूर्ण झालेलं आहे, त्यामुळे थोडा दिलासा सगळ्यांनाच मिळालेला आहे. बरं, ठीक तर आहे, ठीक आहे, ठीक आहे. एक इंटरेस्टिंग निकाल जो आहे, आणि प्रशांत, तब्येतीकडे लक्ष दे, लवकर बरा हो. पत्रकारांना जास्त तो सुट्टी विषय आपण घेऊन बोलायला पाहिजे. घरी बसून उपयोगाचं नाही. निवडणुकांचा काळ आहे. जळगाव नक्की महापालिकेची निवडणूक आहे. येस येस येस. तर मंत्री संजय सावकारांच्या बाबतीत आपण बोललं पाहिजे. हो हो, बोललं पाहिजे. त्यांच्या पत्नी ह्या पराभूत झालेल्या आहेत. हा, त्यांच्या पत्नी पराभूत झाल्या भुसावळमधून. विशेष म्हणजे भुसावळमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभा घेतली, त्या सभेचा देखील परिणाम अगदी उलट झाल्याचं या निकालावरून समोर आलेलं आहे. ज्यावेळेस नगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला आणि आरक्षणाची प्रक्रिया ज्यावेळेस सुरू झाली, त्यावेळेस भुसावळ नगरपंचायतीचं जे पालिकेचं जे आरक्षण होतं, ते एसटी साठी राखीव झालं. आणि त्याच वेळेस संजय सावकारांनी आपल्या पत्नीच्या अभिनंदनाची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली आणि त्यावेळेस विरोधकांनी एक नरेटिव्ह त्या ठिकाणी सेट केलं, की हे आरक्षण जे आहे ते संजय सावकारांनी मॅनेज केलेलं आहे. त्यावरून पूर्ण निवडणुकीमध्ये हा मुद्दा चर्चेचा राहिला. त्यानंतर ज्या पद्धतीने मोठा मुद्दा आहे की तुम्ही एखाद्या वेळेस आताताईपणा करता की भुसावळचं जे आरक्षण पडलं एसटीचं आणि तिथे आता आपल्या घरातच नगराध्यक्ष पद आलेलंच आहे, कारण आता आरक्षितच झालेली आहे नगराध्यक्ष पदाची जागा. म्हणून तुम्ही निवडणुकीच्या आधीच, प्रचाराच्या आधीच स्वतःच कौतुक आणि अभिनंदन करून घेता. मतदार मग असा हिंगा दाखवतात जो संजय सावकारांना दाखवला गेला. असंच ना? नक्की नक्की असंच काहीसं चित्र भुसावळमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. त्या ठिकाणी जातीय समीकरणं ही मोठ्या प्रमाणावर जी आहेत ती शरद पवार गटाच्या कामी आलेली आहेत. म्हणजे शरद पवार गटाची भुसावळमध्ये ताकद नाहीये. नगरपालिका असू देत, विधानसभेचा पूर्ण जर आपण मतदारसंघ पाहिला तर शरद पवार गटाची त्या ठिकाणी फारशी ताकद नाही. भाजपचा तो बालेकिल्ला मानला जातो. म्हणजे संजय सावकारे आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, ते भाजपमध्ये गेले. त्यांनी अगदी चाणाक्षपणे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस वाढणार नाही याची काळजी घेतली. परंतु या निवडणुकीमध्ये रजनी सावकारेंचा पराभव जो आहे तो शरद पवार गटाच्या उमेदवाराने केलेला आहे. एकनाथ खडसे आणि शरद पवार गटाचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी राजकीय समीकरणांची या ठिकाणी जुळवाजुळव केली आणि त्या ठिकाणी संजय सावकारेंना जो आहे तो मोठा
दणका देण्यात त्यांना यश आल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. यस प्रशांत, थँक्यू व्हेरी मच.